लास्ट लेक्चरला आपण काय पाहिलं होतं शेवटी म्हणजे आधी स्पॅनिंग सेट पाहिले होते, स्पॅन पाहिला होता, त्याच्यानंतर सबस्पेस पाहिला होता. आपण आता सबस्पेस पासून स्टार्ट करू, म्हणजे रिकॉल करू डेफिनेशन, आणि थेरम आपण एक पाहिला होता तो रिकॉल करू. काय होतं सबस्पेस म्हणजे? कोण सांगेल? सबस्पेस काय होता? व्ही हा वेक्टर स्पेस होता. एक नॉन एम्प्टी मी सांगतो त्याच्या पुढे कंप्लीट करा. ओव्हर के. व्ही हा वेक्टर स्पेस होता ओव्हर के. डब्ल्यू हा सबसेट होता व्ही चा. व्ही ला सबस्पेस कधी म्हणायचं? सबस्पेस ऑफ व्ही कधी म्हणायचं? इफ डब्ल्यू हा काय पाहिजे? itself vector space. वेक्टर स्पेस पाहिजे. इटसेल्फ जर वेक्टर स्पेस असेल तर त्या डब्ल्यू ला काय म्हणायचं? इटसेल्फ वेक्टर स्पेस असेल ओव्हर सेम फील्ड आणि विथ Same रिस्पेक्ट टू operations. सेम ऑपरेशन, विथ रिस्पेक्ट टू वेक्टर ऍडिशन आणि Scalar multiplication. स्केलर मल्टिप्लिकेशन. पण कुणावरचं? ऑन व्ही वरचं. V. असं जर झालं तर आपण त्याला काय म्हणायचो? सबस्पेस म्हणायचो. आता पहा, हा सबस्पेस झाला ठीक, पण जर मला एखादा डब्ल्यू दिला आहे सबसेट ऑफ व्ही हा तुमचा वेक्टर स्पेस जर असेल, पण या डेफिनेशनने जर गेलं, मला डब्ल्यू हा जर मला सबस्पेस दाखवायचा झाला तर मला काय करावं लागेल? तो इटसेल्फ काय दाखवावं लागेल? मला इटसेल्फ काय दाखवावं लागेल? वेक्टर स्पेस ओव्हर के दाखवावं लागेल. इटसेल्फ वेक्टर स्पेस दाखवावं लागेल. पण इटसेल्फ वेक्टर स्पेस दाखवायचं म्हणजे 10 ऑपरेशन आहेत, 2 ऑपरेशन म्हणजे 10 ऍक्झियम आहेत, 2 बायनरी ऑपरेशन वाले आणि उरलेले 4 वेक्टर ऍडिशन आणि 4 स्केलर मल्टिप्लिकेशन वाले. सगळं दाखवावं लागतं. पण आपण लास्ट लेक्चरला काय पाहिलं होतं? याची काही गरज नाही. आपण काय करू शकतो? काही ठराविक ऍक्झियमचा वापर करून आपण काय करू शकतो? ते हे करू शकतो. आता पहा, कोणते ठराविक ऍक्झियम होते? तर तो थेरम पाहिला होता. मी थेरम शॉर्टकट मध्ये लिहितो. W is subspace of V if and only if की खालील 2 कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजे. पहिली कंडिशन कोणती? 0 include असेल. पहिली महत्वाची कंडिशन 0 हा W मध्ये पाहिजे. दुसरी कंडिशन काय होती? U आणि V हे W मधले एलिमेंट आहे, K हा फील्ड मधला एलिमेंट आहे, तर काय व्हायला पाहिजे? U प्लस V हा कशात जायला पाहिजे? W मध्ये. आणि दुसरी कंडिशन KU कशात जायला पाहिजे? W मध्ये जायला पाहिजे. W मध्ये. या कंडिशन आपण पाहिल्या होत्या. एवढं जरी दाखवलं तरी काय होतं? सफिशियंट होतं. आणि यालाच आपण आणखी एका प्रकारे आणखी मॉडिफाय केलं होतं. काय केलं होतं? W इज सबस्पेस ऑफ V इफ अँड ओनली इफ. काय पाहिलं होतं? इफ अँड ओनली इफ. पहिलं 0 हा W मधला पाहिजे, आणि दुसरी कंडिशन काय होते? फॉर एनी, इथं एनी टाकायचं राहिला, एनी U, V बिलॉंग्स टू W, A, B बिलॉंग्स टू K. काय पाहिजे होतं? AU प्लस BV हा कशातला पाहिजे? W. म्हणजे ह्या 2 कंडिशनच्या जागी मी एकच कंडिशन रिप्लेस केली होती. या 2 कंडिशनच्या जागी काय केली? मी एकच कंडिशन रिप्लेस केली होती. आता आपण म्हणजे सुरुवातीला काही एक्झाम्पल पण पाहिले होते, पण आता याचा वापर करून आपण एक्झाम्पल पाहू इझिली कसे होतात. म्हणजे जर तुम्हाला सबस्पेस दाखवायचे झालं एखादा, तर सगळ्या गोष्टी व्हेरीफाय करायची गरज आहे का? सगळे ऍक्झियम वेक्टर स्पेसचे? तर नाही. या दोघांपैकी कोणताही वापरलं तरी चालेल. वरचा थेरम वापरा किंवा हा त्याच्यावरून मिळालेली नोट किंवा करोलरी वापरा. लक्षात आलं? आता आपण एक एक्झाम्पल पाहू. पोर्ट्रेट मोडला घ्यायला पाहिजे, पण राहू द्या.
पहा एक एक्झाम्पल पाहू. व्ही हा R3 दिलेला आहे. काय दिलेला आहे? R3 ओव्हर R. ओव्हर वेक्टर फील्ड पण दिलेली R. आता U हा सेट पहा काय आहे. U हा असा सेट आहे. आता याच्यात हा याचा सबसेट असणार आहे, म्हणजे ऑर्डर 3 टपल्स असणार आहे. A, B, C such that A is equal to B is equal to C असा सेट आहे. आता हा W हा सबस्पेस असेल का? काय वाटतं? सॉरी U हा सबस्पेस असेल का? काही नाव द्या. U, V, W. हे नका देऊ. हे ऑलरेडी दिलेलं आहे. सबस्पेस असेल का? यस सर असं. आता आधी हे चेक करू की हा U सेट काय. तर U सेट काय आहे? ऑर्डर 3 टपल्स आहेत, त्याचे सगळे कोऑर्डिनेट काय आहेत? सेम आहेत. म्हणजे मला सांगा 1 2 Same 1 आहे. 1 2 1 हा U मध्ये येईल का? No, यस सर. नाही. नो हा सर. ना. या U मध्ये यायची रिस्ट्रिक्शन काय आहे? ते सगळेच्या सगळे कुणाच्यात काय पाहिजे? इक्वल पाहिजे. हे सगळे इक्वल आहेत का? तिन्ही कोऑर्डिनेट नाही. त्याच्यामुळे हा U मध्ये येणार No. नाही. 2 2 2 येईल का? येईल. Yes, सर. यस सर. 2 2 -2 येईल का? नो सर. नो सर. नाही. सेट कळला काय आहे हा? यस सर. येस सर. आता पहा. मग हा सबस्पेस येऊ शकतो का? तर कसं चेक करायचं? पहिल्यांदा 0 या सेट मधला आहे का? तर पहा, तुम्ही 0 या सेट मधला दाखवला तर नॉन एम्प्टी दाखवायची गरज आहे का? कारण 0 त्यात आहे याचा अर्थ काय? की तो नॉन एम्प्टी. त्याच्यामुळे इथं नॉन एम्प्टी दाखवायची गरज नाही. मी म्हणायचं नॉन एम्प्टी, पण इथं दाखवायची गरज नाही कारण तुम्ही 0 दाखवताय. 0 नसला तर प्रश्नच. आता मला हा सबस्पेस जर दाखवायचं झालं तर मला पहिल्यांदा काय दाखवावं लागेल? 0. पण याच्यातला 0 कसा आहे R3 मधला? युज्युअल ऑपरेशन आहे. ऑपरेशन दिले नसते. 0 0 0. हा 0 आहे R3 मधला. आता हा R3 मधला आहे ऑलरेडी, पण मला हा कशात दाखवायचा आहे? W मधला U आहे U का? मधला. सॉरी U. U मधला आहे का हा प्रश्न आहे. जर हा U मध्ये असायचा असेल तर रिस्ट्रिक्शन काय आहे? त्याचे तिन्ही कोऑर्डिनेट सेम असायचे आहेत. त्या 0चे तिन्ही कोऑर्डिनेट सेम आहेत का? येस Yes, Yes, sir. sir. हा Yes, 0 sir. हा 0 सेम आहे. हा 0 सेम आहे, त्याच्यामुळे हे काय आलं? ट्रू आलं. म्हणजे 0 हा U मधला आहे. पहिली गोष्ट कळली. यस सर. Yes. यस सर. आता दुसरी पाहू आपण. दुसरी काय आहे? काय करायचं? U, V हे कशातले घ्यायचे? U मधले घ्यायचे आणि K हा R मधला घ्यायचा. कारण फील्ड किती दिलेली? कोणती दिलेली? R. सबस्पेस पण त्याच्यावरच असतो. K हा स्मॉल k. पहा आता U हा याच्यातला घेतला, म्हणजे मी U काय घेतो? मला U हा स्मॉल u हा कॅपिटल U मधला घेतला. म्हणजे तो ऑर्डर पेअर ऑर्डर 3 टपल्स असणार आहे, कारण U मधले सगळे एलिमेंट कसे? त्याच्यामुळे मी हा घेतो A1, B1, C1 आणि V काय घेतो? A2, B2 आणि A2, B2, C2. C2 घेतो. आता पहा, ज्या अर्थी हे U मधले आहेत त्या अर्थी काय होणार आहे? U आणि V हे U मधले आहेत, त्या अर्थी U मध्ये असेल तर ही कंडिशन सॅटिस्फाय होणार आहे. म्हणजे काय होणार आहे? A1 is equal to B1 is equal to C1. बरोबर? A2 is equal to Yes, Yes, sir. sir. is equal to Yes, sir. C2. हे असं येणार आहे. It is बरोबर? equal to C2. आता पहा, मला काय पाहिजे? मला काय पाहिजे? U plus U V. प्लस V हा पाहिजे. हा, आता U प्लस V काय येईल सांगा बरं? आपल्या डेफिनेशन, युज्युअल डेफिनेशन. ऑपरेशन दिले नाही. A1 plus A1 A1 plus B1 plus A1 प्लस A2. B1 A1 पहिले comma पहिले A2 A2. plus B2 सॉरी A1 plus हो A2, sir. A2 B1 प्लस B1 plus B2 B2. C1 C1 plus plus C1 plus C2. C1 प्लस C2. आता हा जर U मध्ये यायचा असेल तर याच्या तिन्ही कोऑर्डिनेट काय पाहिजे? सेम पाहिजे. बरोबर? आता मला सांगा, Same हे तिन्ही पाहिजे. कोऑर्डिनेट सेम आहे का? A1 प्लस A2 इज इक्वल टू B1 प्लस B2 C1 प्लस C2 आहे का? तर पहा, तुमच्याकडे Yes, sir, ऑलरेडी आहे. हे दोन आहेत. हे मी सगळ्या काय करतो? ऍड करतो. म्हणजे A1 आणि A1 आणि A2 ऍड करतो, कारण इक्वल आहे. इक्वल हा B1 आणि B2. B2 ऍड करतो आणि C1 आणि C2 ऍड करतो. म्हणजे हे सगळे इक्वल आहेत. हे सगळे इक्वल आहेत, त्याच्यामुळे हा एलिमेंट कोणाचा गेला? U मध्ये गेला. U मध्ये जाण्याची ती अट आहे. प्रत्येक कोऑर्डिनेट काय पाहिजे तुमचा? सेम पाहिजे. लक्षात आलं? पहिली कंडिशन सॅटिस्फाय झालेली. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. आता आपण पुढची कंडिशन पाहू. पुढची कंडिशन काय आहे? KU. KU काय येईल सांगा बरं? KA1 A1, K2. AB, B1
AC1. आता आपल्याकडे ऑलरेडी काय A1 इज इक्वल टू B1 इज इक्वल टू A1 C1 equal आहे. to B1 equal आता to मी C1. K नी मल्टिप्लाय केलं तर काय फरक पडेल का सगळ्यांना? नो सर. नाही No, सर. sir. म्हणजे मी काय केलं K इंटू C1 हा कशातला गेला तुमचा? सॉरी हे सगळे इक्वल U आहेत ना, मधला. हे इक्वल आहे त्याच्यामुळे हा कशातला गेला? U मधला. म्हणजे आपल्या ज्या U वरचा मध- जो थेरम आहे त्याच्या तिन्ही कंडिशन काय झाल्या? सॅटिस्फाय झाल्या. देअरफॉर U इज सबस्पेस ऑफ V. लक्षात आलं? म्हणजे इथं आपण काय डायग्राम दाखवले Yes, नाही, sir. फक्त तीनच दाखवले. 0 दाखवला आणि दोन्ही ऑपरेशन वेल डिफाईन आहेत किंवा बायनरी आहेत ते दाखवलं. समजलं? Yes, Yes, sir. sir. Yes. sir. आता आपण पुढचं एक एक्झाम्पल पाहू. तुम्ही सांगायचंय कसं येईल. पहा W घेतला मी, सॉरी आधी V घ्यावा लागेल ना. V घेतला R3, V घेतला R3 ओव्हर. R2 घेतो सर. आता हे एक्झाम्पल घेऊन मग R2 वर एखादा आपण ट्राय करू. हे R3 वर घेऊ R. W हा घेतला, याच्यात ऑर्डर 3 टपल्स असणार आहे A B C सच. बरं आपण R2 घेऊन मग तुम्हाला हे R3 चे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं चालेल ना? चालेल सर. याच्यात काय असणार आहे? ऑर्डर 2 टपल्स असणार आहे सच दॅट E प्लस B इज इक्वल टू 0. हा सबस्पेस येईल का? V काय आहे? R2 आहे. हा वेक्टर स्पेस आहे हे आपल्याला माहिती आहे. युज्युअल ऑपरेशन दिले नाही तर काय करायची? युज्युअल ऑपरेशन अजूम करायचे. फील्ड दिली नाही तर कोणती फील्ड अजूम करायची? R ही अजूम करायची. आता पहा W इज इक्वल टू काय आला? ऑर्डर पेअर AB दिलाय त्यांनी. ऑर्डर पेअर AB दिलाय. कशी की दोघांची सम किती येते? 0 येते. तर काय वाटतं हा सबस्पेस आहे का? आता याच्यात कोणते कोणते एलिमेंट येतील ते सांगा बरं मला. 1 एलिमेंट येईल का याच्यात W मध्ये? नाही सर. No, sir. नाही, No, कारण sir. त्यांची No, addition sir. 1+1 ही 0 यायला पाहिजे. येते का? नाही. No, No, sir. sir. No, -1 sir. -1 येईल का? Yes, sir. Yes, sir. येईल का? sir. कारण Yes, यांची sir. ऍडिशन केली तर ही किती आली? 0 आली. हे येत Zero. नाही. हे येत Zero. नाही. Zero. 0 येईल का? Yes, sir. 0, 0. Yes, sir. Yes, sir. का? कारण 0 + 0 ची ऍडिशन किती येते? 0 Zero plus येते. 0. म्हणजे Zero. पहिली Zero. कंडिशन काय झाली? सॅटिस्फाय झाली. Satisfy झाले. सबस्पेस आपल्याला त्याच पाहिजे. तुम्ही एखाद्याला पहिलं आवडलं नाही तर दुसरं वापरा. जे पहिली कंडिशन काय आपली? 0 इज इक्वल टू 0 0 बिलॉंग्स टू काय आला? W आला. सिन्स का? कारण 0 + 0 इज इक्वल टू काय येतोय? 0 Zero. येते. दुसरी कंडिशन काय करायचं? लेट U आणि K V. U plus V. U आणि V ते कशातले घ्यायचे? W मधले घ्यायचे आणि K कुठला घ्यायचा? R मधला घ्यायचा. R आता मधला. U कोणता घेऊ आपण? A1 B1 घेऊ आणि V कोणता घेऊ? A2 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 B2 घेऊ. आता पुढे काय करायचं तुम्ही सांगा. काय करायचं? आता एक A1 मिनिट. त्यांची एक आणखी लिहून टाकू. U आणि VW मधले असल्यामुळे A1 + B1 काय येणार आहे? 0 JW येणार मध्ये आहे. आहे Zero त्यांची येणार. सम काय? Zero. 0 येते. A2 + B2 किती येणार आहे? 0. 0. 0 येणार आहे. बरोबर. आता पहा मग मला U + V काढायचा. U + V काय येईल आपल्या डेफिनेशन नुसार? A1 plus B1 A1 A1 plus plus B2. B2, A1 A1 + comma B1 plus सॉरी A1 + A2 A1 plus B1 + B1 plus B2. B1 + B2. B2. आता हा यांची सम किती येईल? A1 + A2 प्लस B1 + B2 किती येईल? B1 plus B2. A1 + B1 याची सम किती आहे? Zero. 0 आणि A2 Zero. + B2 0. 0 आहे. Zero, sir. किती आली? Zero. 0. Zero. दोन्ही कोऑर्डिनेटची जर सम 0 आली तर तो एलिमेंट कशात असतो? W मध्ये असतो. त्याच्यामुळे हा कुठं आला? W मध्ये. समजलं? W W मध्ये. आता मी KU काढतो. KU काय येईल? K into A1. KU म्हणजे A1 काय? A1. K B1. A1
KB1 आता ऑलरेडी आपल्याला माहिती आहे A1 प्लस B1 काय आलं 0 आहे. 0 याला दोन्हीला K ने Zero. मल्टिप्लाय केलं काय फरक पडेल? नो सर No, sir. K ने मल्टिप्लाय करतो K ने मल्टिप्लाय करतो आणि R ची प्रॉपर्टी म्हणजे काय येईल KA1 प्लस KB1 इज इक्वल टू 0. म्हणजे ह्या दोन्ही कोऑर्डिनेटची सम ही 0 आहे त्याच्यामुळे हा कशातला गेला W W मध्ये W मध्ये W मधला. त्याच्यामुळे W हा काय आला W काय आला सबस्पेस आला. समजलं? Yes, Yes, sir. sir. Sir, पण Yes, इथे sir. A3 प्रॉपर्टी सॅटिस्फाय होईल का? कोणती A3 A3 का नाही होणार? आपण ज्यावेळेस थेरम घेतला होता त्यावेळेस K ची व्हॅल्यू किती घेतली होती A3 प्रॉपर्टी सॅटिस्फाय करताना -1. तुम्ही घेऊन पाहता आपण चेक करू लगेच. तुम्ही एखादा वेक्टर सांगा सपोज A आणि B हा कशातला आहे W मधला आहे. हा जर W मधला असेल तर A प्लस B हा याची सम किती येईल 0. 0 आताच आपण शो केलं याला U होईल सर म्हटलं. सॅटिस्फाय आपण चेक करू KU हा काय येईल KA KB. आता हा मला W मधला दाखवायचा आहे पण मी K इज इक्वल टू पर्टिक्युलर -1 घेतलं तर काय येणार आहे हा -1U काय येईल -A -B. हा W मधला येईल का -A प्लस -B यांची जर सम केली तर किती आली -A प्लस B आली बरोबर. पण A प्लस B किती तुमची 0 म्हणजे हा किती आला 0 आला. म्हणजे -U हा मी इथं काय दाखवलं की -U हा कशातला आहे W मधला आहे पण हाच निगेटिव्ह एलिमेंट आहे का तर चेक करा. U प्लस -U जर कॅल्क्युलेट केला तर काय येणार आहे A, B प्लस -A -B. याची जर सम केली तर किती आली 0 आली. 0, Negative 0. मिळतोय. हा आधीच आपण सांगितलेला थेरम तोच पाहतो की ह्या 3 प्रॉपर्टी सॅटिस्फाय झाल्या तर सगळ्या होणारच आहे. होणारच आहे. समजलं? Yes, sir. येस सर मग R3 च होमवर्कला ठेवा. R3 च काय करा होमवर्कला ठेवा. लक्षात आलं? येस सर R2 च घेतलं. आता आणखी एक एक्झाम्पल घेऊ. V इज इक्वल टू R2 घ्यायचा का 3 घ्यायचा? त्याचं काय? सर त्याचं तुम्ही R3 च होमवर्कला बोलले ना त्याचा W काय घ्यायचा मग? तोच घ्यायचा ना A प्लस B प्लस C इज इक्वल टू 0. मी तेच देणार होतो R3 च घेणार होतो पण मग R2 च घेऊ. W काय घ्यायचा सर A A प्लस प्लस B प्लस C पण येईल सर. हो A प्लस B प्लस C इज इक्वल टू 0 असं घ्यायचा. Yes, sir. ही पण सॅटिस्फाईड होईल सर हो होईल. मला तेच एक्झाम्पल घ्यायचं होतं. आता आपण आणखी एक एक्झाम्पल घेऊ. V इज इक्वल टू R2 घ्यायचा का 3 पर 2 घेऊ आपण. हा ओव्हर R घ्या. वेक्टर स्पेस आहे असं नोट्स मध्ये व्यवस्थित दिलेलं आहे. इथं मी फक्त समजण्यासाठी कशी एक्झाम्पल आहे. तुम्हाला अॅक्युरसी पाहिजे असेल तर नोट्स मधून W इज इक्वल टू असा स्पेस आहे A, B such that A प्लस B इज इक्वल टू 1. हा W हा सबस्पेस येईल का? काय वाटतं? याच्यात असे एलिमेंट आहे की ज्यांची सम किती आहे 1 आहे. मग हा एलिमेंट येईल का 1 0 हा W मध्ये येईल का? येईल सर. येस सर येईल. Yes, sir. 2 -1 हा एलिमेंट W मध्ये येईल का? Sir, येस येईल सर. yes. येईल Yes, सर sir. 0, 0 W मध्ये येईल का? नो नो सर. No, सर नो sir. सर का? कारण 0 Zero प्लस 0 नॉट 1 याच्यात असेच येतात की ज्यांची सम किती ती 1 येते. त्याच्यामुळे हा सबस्पेस येईल का? पहिली कंडिशन सॅटिस्फाय होते का? नाही No, होते sir. की नाही येणार. No, sir. नो Yes, सर नाही. नो. लक्षात आलं? हा सबस्पेस नाही. आणखी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला होमवर्कला. ते जे मी मग सांगितलंय ना ते नाही सोडवलं तरी चालेल. पण हे एक्झाम्पल होमवर्कला घेण्याच्या ऐवजी होमवर्कलाच घ्या. लेट आत्ता आठवलं. V इज इक्वल टू R3 W is equal to over R. W is equal to order pair A, B, C such that
ए प्लस बी इज इक्वल टू 0. डब्ल्यू हा सबस्पेस असेल का? ते नाही सोडवलं तरी चालेल. सर सी नाही दिला. सी नाही दिला. सी वर काय रिस्ट्रिक्शन नाहीये. सी काही घेऊ शकता ना तुम्ही. सी हा कुठला येईल? आर मधला येईल. सी कुठला येईल? आर मधला येईल. वाटलं तर आपण सी कोणताही एलिमेंट घेऊ शकता तुम्ही. सी बिलॉंग्स टू आर. सी काही घेऊ शकता. काय वाटतं? येईल सर. पहिली कंडिशन सॅटिस्फाय येईल होते. sir. मग पहिली दुसरी कंडिशन सॅटिस्फाय होईल का? कारण 0 0 0 0 0 हा 0 डब्ल्यू मधला येईल. याच्यावर कंडिशन काय की या दोघांची सम, हा काही रिअल नंबर असला तरी चालेल, हा 0 घेतला तरी चालेल, यांची सम 0 येते तर येते. ही पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. दुसरी कंडिशन सॅटिस्फाय होईल आणि तिसरी कंडिशन सॅटिस्फाय होईल. म्हणजे हे एक्झाम्पल घ्या की शो दॅट डब्ल्यू इज सबस्पेस ऑफ. घ्या वाटलं तर स्क्रीनशॉट काढा किंवा काही करा. होमवर्कला आहे, कंपल्सरी नाही. शो दॅट डब्ल्यू इज सबस्पेस ऑफ पी. स्क्रीनशॉट काढा किंवा लिहून घ्या किंवा काही करा. झालं. नेक्स्ट घेऊ आपण आता. लेट E इज इक्वल टू R3. आता W मी काय देतो? 2 W देतो. एक पहिल्यांदा W देतो. W इज इक्वल टू ऑर्डर 3 टपल्स A B C सच दॅट याच्यातला फक्त पहिला एलिमेंट हा 0 पेक्षा मोठा घ्यायचा. बाकीचे काहीही घेतले तरी चालतील. दुसऱ्या वेळेस काय आहे? W1 किंवा W1 W2 म्हणा किंवा W म्हणा. W1 W2 म्हणून एकच एक्झाम्पल. W1 W2. W2 कसा आहे? A B C such that A square plus B square plus C square हा लेस इक्वल 1 आला पाहिजे. असा तर पहिला सबस्पेस असेल का सांगा बरं. आपण आधी No, W1 sir. आणि W2 मधले एलिमेंट आयडेंटिफाय करू No, की sir. आहे काय. आधी मला एलिमेंट पाहू आपण. 1 1 1 हा एलिमेंट W1 मध्ये आहे का? त्याच्यावर रिस्ट्रिक्शन Yes, काय? sir. पहिला एलिमेंट 0 किंवा 0 पेक्षा मोठा Yes, पाहिजे. sir. 0 0 Yes, sir. 0 असेल का? Yes, sir. Yes, Yes, sir. sir. हा आहे. काय असेल? 2 1 -1 असेल का? येस. Yes, No, पहिला sir. एलिमेंट हा Yes, 0 sir. पेक्षा मोठा लागतोय. -1 1 1 असेल का? नाही सर. No, No, sir. sir. No, sir. नाही. का? कारण पहिल्या एलिमेंटला प्रॉब्लेम येते. बरोबर. 0 आहे याच्यात सर कंटेंट. Yes, sir. 0 आहे ना, कारण ग्रेटर इक्वल पहिला कोऑर्डिनेट काय लागतो? पहिला ग्रेटर इक्वल 0 लागतो. आहे. म्हणजे पहिली कंडिशन काय झाली? सॅटिस्फाय झाली. दुसरी Satisfied. कंडिशन सॅटिस्फाय होईल का? Satisfied. दुसरी कंडिशन सॅटिस्फाय होईल का? Sir, हा, मी minus roughly 1 1 कसं काय झालं नाही सर? पुढं Yes, Minus sir. 1 1 1. ह्या स्टेट मध्ये जाण्याची कंडिशन काय आहे की त्याचा पहिला कोऑर्डिनेट ए हा काय पाहिजे? Greater A than or greater equal equal to 0. 0. ग्रेटर इक्वल 0. याचा पहिला कोऑर्डिनेट -1 हा ग्रेटर इक्वल 0 आहे का? No, No, sir. sir. नाही ना. त्याच्यामुळे हा W1 मधला नाही. लक्षात आलं? बाकीच्या Yes, sir. कोऑर्डिनेटचं काय घेणं देणं नाही. मला त्यांनी काय सांगितले? W1 मध्ये जाण्याची अट काय आहे? W1 मध्ये जाण्याची अट काय की त्याच्या पहिल्या विषयाला A पॉझिटिव्ह मार्क greater पाहिजे. equal 0. पेक्षा पहिल्या मोठा विषयाला किंवा पॉझिटिव्ह मार्क पाहिजे. 0 तीन विषयापैकी जो पहिला विषय आहे ना त्याला पॉझिटिव्ह मार्क पाहिजे. 0 किंवा पॉझिटिव्ह मार्क पाहिजे. निगेटिव्ह मार्क असल्यावर जाणार नाही. अशी अट आहे. काही सांगू शकता तुम्ही त्याला. नाही. आता तिथं 0 दुसरीकडे घेतला काय? डायरेक्ट आपण इक्वल टू 0 घेतोय ना. इक्वल टू नाही ना. ग्रेटर इक्वलचा अर्थ काय होतो? याचा अर्थ काय होतो? 0 किंवा 0 पेक्षा मोठा. 0 किंवा 0 किंवा पेक्षा मोठा. एक तर ए किंवा ए पेक्षा मोठा दोन्ही चालतंय ना. 0 घेतला तरी चालतंय किंवा 0 पेक्षा मोठा घेतला तरी चालतंय ना. हो सर. लक्षात येतंय? हो. आता मी पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. 0 0 0 हे आहे. दुसरी कंडिशन मी A1 B1 आणि C1 प्लस A2 B2 आणि C2
हे जर दोघं मी W1 मधले घेतले, हा पण W1 मधला आहे, हा पण W1 मधला आहे, यांचे ऍडिशन काय येईल? A1 प्लस A2. बाकीचं A2. A1 मी plus A2, B1 plus बाकीचं काय B2, नाही. आता A1 हा ग्रेटर इक्वल 0 आहे, A2 ग्रेटर इक्वल 0 आहे, तर त्यांची सम पण काय येईल? A2 greater equal 0 आहे, Greater equal 0. greater equal 0, हा कशातला गेला? W1 मधला गेला. बाकीच्या कोऑर्डिनेटचे मला काय घेणं देणं? W मधला W1 मधला गेला. म्हणजे दुसरी कंडिशन सॅटिस्फाय झाली. तिसरी होईल का? Yes, sir. नो सर, चेक करा. नो सर, KU जर घेतला, आता KU जर घेतला, मी पर्टिक्युलर K ची व्हॅल्यू -1 घेतली, चालेल का? आणि हा No, 1 sir. 0 0 घेतला, चालेल का? हा जर आत केला तर हा -1 0 0 No, होते. हा W1. आता हा पहा, हा वेक्टर W1 मधला आहे, कारण त्याचा पहिला कोऑर्डिनेट 0 किंवा 0 पेक्षा मोठा आहे. पण मी KU काढला, K -1 घेतला, तर हा W1 मध्ये जाईल का? हो सर. No, sir. नाही जाणार. त्याच्यामुळे हा सबस्पेस हे प्रत्येक के साठी वर्क झालं तर तो सबस्पेस असतो. एका जरी के साठी वर्क नाही झालं तर तो सबस्पेस नसतो. त्याच्यामुळे इथं तो काय आला? सबस्पेस आला. समजलं? सॉरी, सबस्पेस नाही आला. येस सर. yes sir, Yes, sir. येस सर. आता व्हॉट अबाउट W2? व्हॉट अबाउट W2? सॉरी, हे पुसायची गरज नव्हती. रिडोचं बटन पण हे झालं नाही आहे ना. व्हॉट अबाउट सेकंड? आपल्याकडे पेजेस लागेल तेवढे ना. W इज इक्वल टू काय आहे? तर 0 A, exists B, with C such that a square plus b square, A square plus B square plus C square हा कशात आला पाहिजे? लेस इक्वल 1 आला पाहिजे. पहिल्यांदा Less 0 than. 0 0 आहे का W2 मध्ये? पहा, Yes, sir. याचा स्क्वेअर Yes, करायचा, sir. प्रत्येक कोऑर्डिनेटचा स्क्वेअर करायचा, तो किती आला? 0 आला. तो लेस इक्वल 1 आला. 0, Yes, sir. येस आता सर. दुसरी Yes, प्रॉपर्टी sir. होल्ड होईल का? पहा, मी U घेतो पर्टिक्युलर 1 0 0 आणि V घेतो 0 1 0. तर हे दोघं W मधले आहेत का? W2 मधले आहेत का? काय वाटतं? no sir, नाही? Yes, sir. Yes, sir. Yes, Hi. येस सर. आहेत Yes, sir. आहेच. 1 स्क्वेअर sir. प्लस 0 स्क्वेअर प्लस 0 स्क्वेअर हा लेस इक्वल 1 आहेत ना? लेस इक्वल आहे. 0 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर प्लस 0 स्क्वेअर हा लेस इक्वल 1 आहे. त्याच्यामुळे हे दोघंही कशातले आहेत? W मधले आहेत. बरोबर. W मधले आहे, U प्लस V जर त्यांचे काढलं तर addition डायरेक्ट कोण W. सांगा? 1 1 0 हा 1 U 1 मध्ये आला. 0, हा W2 मधला आहे का? तर पहा, यांची No, स्क्वेअर sir. 1 No, sir. स्क्वेअर प्लस 1 1 square स्क्वेअर plus प्लस 1 square 0 plus 0, इज इक्वल टू 2 हा लेस 2. इक्वल 1 आहे का? No, No, sir. sir. No, त्याच्यामुळे हा W2 मधला नाही. म्हणजे दोन वेक्टर घेतले W2 मधले, त्यांची ऍडिशन W2 मध्ये येते का? नो सर. No, No, sir. sir. नो सर. नो, हा सबस्पेस येणार नाही आणि हा पण सबस्पेस येणार नाही. लक्षात आलं? Yes, sir. Yes, 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 sir. sir. आता आपण पुढचं एक्झाम्पल घेऊ. समजतात ना एक्झाम्पल? येस सर. Yes, sir. येस सर. yes sir, आपण हे दाखवलेलं आहे, होमवर्कला दिलं होतं. भरपूर सगळ्यांनीच सोडवलं जवळजवळ. 2x2 मॅट्रायसिस किंवा याला असं पण दाखवलं तरी चालतं, क्रॉस दाखवलं तरी चालतं किंवा असं दाखवलं तरी चालतं. हा वेक्टर स्पेस आहे ओव्हर आर. हे आपण बरेच जण म्हणजे जवळजवळ सगळ्यांनी दाखवलं होतं, होमवर्कला दिलं होतं. ओव्हर फील्ड आर आणि याच्यातले एंट्री कशातले आहे म्हणजे किंवा हे याला असं सपोज करू की हा आर वरच्या एंट्री आहेत आणि ओव्हर आर म्हणजे हा मॅट्रिक्स स्पेस आहे की ज्याच्यातल्या एंट्री आर मधल्या आहे आणि फील्ड कोणती दिलेली आहे, सॉरी हा वेक्टर स्पेस आहे. व्ही हा वेक्टर स्पेस आहे आणि ओव्हर आर तिथल्या एंट्री आर वरच्या आहे आणि फील्ड कोणती आहे, आर आहे. आता W1 आणि W2 दोन देतो मी. W1 काय आहे? A B 0 C हा स्पेस आहे. A, B, C हे R मधले आहेत आणि W2 काय आहे? डायगोनल A 0 0 B such that A, B belongs to R.
आता W1 आणि W2 हे सबस्पेस असतील का? वरचा अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स आहे आणि दुसरा डायगोनल मॅट्रिक्स आहे. आणखी याच्यात आणखी ऍडिशन करू. हे एवढंच न ठेवता आणखी मॉडिफाय करू थोडं. A प्लस बी इज इक्वल टू 0 असं घेऊ. आणखी वरच्या वरून तुम्हाला डायगोनलचं कळून जाईल, त्याच्यामुळे त्याच्यात काय मजा नाही. काय वाटतं? W1 हा पहिली सबस्पेस आहे का? कंडिशन सॅटिस्फाय होते. पहिली कंडिशन एक एक पाहू आपण. पहिली कंडिशन कशी सॅटिस्फाय होईल? 0 0 0 हा 0 मॅट्रिक्स घेतला. 0 मॅट्रिक्स आहे आपला. कोणता आहे? 0 मॅट्रिक्स आहे. 0 मॅट्रिक्स हा W1 मधला जाईल का? याच्यावर अट काय आहे की हा Yes. जो 2 1 कोऑर्डिनेट आहे तो 0 पाहिजे. तो आहे 0 आणि उरलेले कशातले पाहिजे? R मधले. आता सगळे 0 R मधले आहे ना, त्याच्यामुळे हा W1 मधला झाला. पहिली कंडिशन काय झाली? सॅटिस्फाय झाली. आता मी काय करतो? U आणि V याच्यातले घेतो. A1 B1 0 C1. V काय घेतो? A2 B2 हा 0 घ्यावा लागेल ना. 0 C2 हा घ्यायचा. हे दोघंही कशातले घेतले मी? W1 मधले. आता यांची ऍडिशन U प्लस V डायरेक्ट काय येईल सांगा बरं? A1 A1 plus A2 A1 plus A2 0 A1 plus 0 0 प्लस C1 plus C1 C2. plus C. हा W1 मध्ये जाईल का? Yes sir. Yes sir. Yes, sir. हा Yes, sir. A1 A0 R मधले कंडिशन घ्यायचे. सॅटिस्फाय हा, करतोय. बरोबर बरोबर. हे जे तिघ जे आहेत ते कुणातले? R मधले. आणि हा 2 1 जो आहे एलिमेंट तो कोणाच्यातला आहे? तो कोणता आहे? 0 आहे. त्याच्यामुळे हा W1 मध्ये गेला. पुढची प्रॉपर्टी सॅटिस्फाय होईल का? पहा. KU. Yes KU sir. काय होईल. येईल? KU काय येईल? KA A KB KB KB1 KB1 0 0 K 0 Zero. K1 KC1. आणि K1 हा आला. आणि हा KC1. W1 मधला जाईल का? जाईल, कारण K कुठला आहे? Yes sir. R मधला आहे. आणि हे A1 B1 C1 कशातले? R R मधला आहे. मधले आहेत. म्हणजे हा डायरेक्टली काय आला तुमचा? 0 आला. त्याच्यामुळं हा Zero. सबस्पेस आला. 0. हा सबस्पेस आला. लक्षात आलं? Yes sir. Yes. Yes Yes, sir. sir. आता बी काय येईल? बी काय आहे? असा डायगोनल मॅट्रिक्स A0 आहे. आपण लिहू A0 0 A B सॉरी A A 0 0 0 0 such that A plus B is equal to काय? रिअल A नंबर plus मधले B is equal टू 0. आता पहा 0 मॅट्रिक्स येईल का याच्यातला? 0 0 0 याचा डायगोनल एंट्री, ह्या डायगोनल Yes एंट्री sir. 0 Yes, प्लस sir. या Yes, डायगोनल sir. 0 plus 0 त्याच्यामुळे हा येईल. 0. हा कशातला आला? W2 मधला आला. आता पुढची कंडी घेतली मी. U इज इक्वल टू काय घेतला? A1 0 0 B1 आणि V इज इक्वल टू काय घेतला? A2 0 0 A2 B2 2 प्लस V. त्याच्या आधी मला सांगा, हे जर दोघं W2 मधले असतील तर A1 प्लस B1 काय असणार आहे? सॉरी A1 Plus प्लस B1 Zero. काय असणार आहे? 0 0. असणार आहे. Zero, sir. A2 प्लस B2 पण काय A2 असणार आहे? plus B2 Zero. equal to 0. 0 असणार आहे. 0. आता मी इथं करतो ऍडिशन. काय होतं? U प्लस V काय येईल? 0 A1 plus A1 A2 A1 0. plus A2 A1 प्लस Zero. A2 A2 0 Zero. 0 0 Zero. 0. B1 plus B1 plus B2 B1 प्लस B2 पण A1 प्लस A2. आता मी इथं जातो, नवीन पेज वर जातो. A1 प्लस A2 त्याची डायगोनल plus जी सम करतो प्लस B1 प्लस B2 यांची सम मी अशी लिहू शकतो. A1 प्लस B1 A1 plus B1 plus A2 A2 plus B2. पण आपण इथं पाहिलंय, याच्यात पाहिलंय आपण की A1 प्लस B1 0 आहे आणि A2 प्लस B2 0 आहे. त्याच्यामुळं हा काय आला? 0 प्लस 0 0. 0 म्हणजे 0 हा plus 0 0 आला. is equal to त्याच्यामुळं 0. U प्लस V हा कोणातला गेला? W2 मधला गेला. कळतंय सगळ्यांना? थोडं फास्ट चाललंय पण कळतंय. Yes, sir. Yes, Yes, sir. sir. Yes Yes, sir. Yes. आता पुढची कंडिशन तुम्ही दाखवाल Yes sir. Yes, sir. की Yes, AU sir. इज इक्वल टू काय AU येणार आहे? is equal to A1 K B1 A1 0 A1 A1 डायरेक्ट 0 0 0 0 K KB1 KB KB1.
आता A1 प्लस B1 हा 0 आहे, त्याच्यामुळं KA1 A1 प्लस plus KB1 KB1 हा काय K0 म्हणजे 0. 0. त्यामुळं हा कशातला गेला W W हा सबस्पेस आला. लक्षात आलं? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes. एक्झाम्पल घेऊ आपण. V is एक्झाम्पल नोट मध्ये दिले इतकं वेगळे देताय तुम्ही. नोट्स मधलेच आहे पूर्ण नोट्स मधले. त्याच्यामुळे काय नाही, वाटलं तर मी याची PDF ही ग्रुपला सेंड करेल. ओके, म्हणजे तुम्हाला जर डाऊट असेल Yes, तर sir. Yes. याची PDF तयार करेल आणि ती ग्रुपला पाठवेल. कारण हे सगळे मी नवीन पेजवर घेतोय ना, त्याच्यामुळे हे सगळं Sir? सेव्ह आहे. हा सर बोला. आपण ट्रिग्नोमेट्री पण घेऊ शकतो ना एक्झाम्पल? हो, घेऊ शकतो, पण त्याच्यासाठी आधी तुम्हाला वेक्टर स्पेस आवश्यक आहे. ओके. आपण घेऊ आणखी थोड्या वेळाने, म्हणजे आज नाही झालं शक्य तर आपण नंतर घेऊ, पण घेऊ ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन. तुम्हाला इव्हन फंक्शन आणि ऑड फंक्शन माहिती आहे? Yes, sir. काय असतं इव्हन फंक्शन आणि ऑड फंक्शन? घेऊ आपण. म्हणजे पूर्ण ट्रिगोनोमेट्रिक नाही, फंक्शनच्या सेन्सने घेऊ आपण. आहे एक F of x. आपण घेऊ आधी. हे बघ, V इज इक्वल टू M. F of x equal to F of minus x. हा, त्याला काय म्हणायचं? नाही, F ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू F मायनस एक्स जर असेल तर त्याला ऑड फंक्शन म्हणतात. आणि F ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू F ऑफ एक्स F of असेल तर x. त्याला काय म्हणतात? Even Even फंक्शन म्हणतात. हे झालं साइन एक्स, हे झालं याचं Cos एक्झाम्पल x. झालं कॉस एक्स. हे आणि Cos महत्वाचं x. तुम्हाला सांगू का, याचा तुम्ही वेक्टर स्पेस काढा, हा वेक्टर स्पेस येतो. इव्हन फंक्शनचा वेक्टर स्पेस काढा, तो वेक्टर स्पेस येतो. ह्या साइन फंक्शनचा काढा, म्हणजे ऑड फंक्शनचा काढा, तो सुद्धा वेक्टर स्पेस येतो. ज्यावेळेस आपण डायरेक्ट सम शिकू ना, त्यावेळेस आपल्याला हे शिकायचे आहे. म्हणजे हे फक्त पर्टिक्युलर एक्झाम्पल आपल्याला साइन एक्स कॉस एक्स आहे, म्हणजे मला फंक्शनचं पण शिकायचं, इव्हन फंक्शनचा आणि ऑड फंक्शनचा. आपण पाहू तो ज्यावेळेस येईल ना त्यावेळेस पाहू. आहे, पण आता आपण वेक्टर स्पेस कशाची करू शकतो ना. आपण ऑलरेडी पाहिलेले फंक्शनचा आहे, पॉलिनॉमियलचा आहे, मॅट्रायसेसचा आहे, इव्हन कंटिन्युअस फंक्शनचा आहे, इंटिग्रेबल फंक्शनचा आहे, डेरिवेबल फंक्शनचा आहे. हे सगळे हे करता येतात, वेक्टर स्पेस बनवता येतात. फक्त त्या कंडिशन काय झाल्या पाहिजे, सॅटिस्फाय झाल्या. आता बघा, व्ही हा मेट्रिक स्पेस आहे, M बाय N, त्यातले एंट्री R आणि ओव्हर फील्ड काय आहे, R आहे. हे आपण सांगितलं होतं की हा वेक्टर स्पेस आहे, शो नव्हतं केलं. आता त्यातला W1 पहा, W1 हा असा आहे, अशी मॅट्रिक्स A घ्या, की M बाय N मॅट्रिक्स घ्या, एंट्री इन R such that trace of A is equal to 0. W घ्या अशी A, मी फक्त Aच लिहितो, तुम्ही अजूम करा की नोट्स मध्ये आहे ते. नाही, A पर्टिक्युलर A बिलॉंग्स टू N बाय N घ्या, N बाय N मॅट्रिक्स ओव्हर R such that A ट्रान्सपोज इज इक्वल टू A. हे कोणते मॅट्रिक्स, याला स्पेशल नाव काय आहे? कोणते मॅट्रिक्स? Trace त्याचा matrix. ट्रान्सपोज तोच असतो. कोणते? Trace matrix. Transpose matrix, sir. सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे ना. Yes, sir. सिमेट्रिक, No, sir. ज्याचा ट्रान्सपोज तो सेम असतो त्याला काय म्हणायचं, सिमेट्रिक. आणि ज्याचा ट्रान्सपोज हा मायनस ए असेल त्याला काय म्हणायचं, स्क्यू सिमेट्रिक. असंच आहे ना काहीतरी. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. आता ट्रेस ऑफ ए Yes, झिरो sir. आहे म्हणजे काय? ट्रेस म्हणजे काय असतो? Diagonal Diagonalची बेरीज, sir. Diagonal ची बरोबर, डायगोनलची सम, त्याला काय म्हणतो आपण, ट्रेस ऑफ ए. थोड्या वेळ आपण काही एक्झाम्पल पाहू की याच्यातले कोणते असतील कोणते नसतील. पहा, मी हा मॅट्रिक्स दिला, आता आपण थोडं 2 by 2 करू.
एक मिनिट, इथे एन बाय एनच लागेल, कारण तुम्ही डायगोनल घेताय, म्हणजे इथे सगळे एन बाय एनच घेऊ आपण. एन बाय एन घेण्यापेक्षा माझ्याकडून मिस्टेक झाली, एन बाय एन घेऊ, कारण डायगोनल जर काढायचं असेल तर त्याला एन बाय एनच लागेल ना, एन बाय एन मॅट्रिक्स येईल. आता पहा, मी हा 2x2 घेतो, थोडं 2 0 1 2, हा W1 मधला असेल का? नो सर. नाही. नो सर. 1 -1 1 1, हा W1 मधला असेल का? येस सर. नो सर. येस सर. त्याची राईट Yes, sir. डायगोनलची सम करायची, लेफ्ट डायगोनलची करायची नाही, राईट डायगोनलची सम करायची. दुसरा डायगोनल नाही घ्यायचा. लक्षात आलं? हे 0 येतंय का? नाही. Yes, sir. आता 1 1 1 1 -1, हा आहे का W1 मधला? येस सर. येस Yes, सर. sir. आहे. हा काय आहे? W1 मधला आहे. का? कारण त्याचे जर डायगोनल काढले, त्याची सम केली तर किती आला? 0 आला. म्हणजे ट्रेस त्याचा काय? 0 आहे. मग काय वाटतं, पहिला सबस्पेस असेल का? पहिल्यांदा झिरो मॅट्रिक्स. झिरो मॅट्रिक्स कसा येस येईल? सर. 0 0 0 0 0. तुम्ही हा जर काढला, एन बाय एन मॅट्रिक्स आहे ना, त्याच्यामुळे याच्या जर डायगोनलची सम काढली, 0 + 0 + 0, हा सगळा काय येणार आहे? 0च येणार आहे. म्हणजे Zero. 0 मॅट्रिक्स आकाशातला येईल, W1 मधला आहे. त्याच्यामुळे पहिली कंडिशन काय झाली? सॅटिस्फाय झाली. सॅटिस्फाय. आता दुसरं घेतो मी, ए आणि बी घेतो. ए आणि बी का घेतोय? कारण मी एक्झाम्पल मध्ये काय वापरलंय? ए आणि बी वापरलंय. त्याच्यामुळे यू आणि व्ही न घेता आपण ते तेवढा सेन्स ठेवायचा की आपल्याला काय करायचं. आता ए काय घेणार आहे मी? एन बाय एन आहे. मग मी असा घेतो, थोडा मोठा घेऊ आपण. A11 A12 A1n A21 A22 A2n AN1 AN2 ANN. हा मॅट्रिक्स आहे ए. आणि बी हा कसा आहे? त्याला B11 B12 B1n B21 B22 नंतर B2, सॉरी इथं काय गेलं, B2n B2n डॅश 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 BN1 BN2 डॅश 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 BNN हा काढला. आता हे जर मी दोघंही W1 मधले घेतले, हे जर दोघंही W1 मधले घेतले, तर काय होईल? A11 याचा डायगोनल A11 प्लस A22 प्लस 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 ANN काय होईल? हे W1 मधले Zero. आहेत. Zero. 0 आहे, म्हणजे हा Zero, डायगोनल sir. घेतला तर किती आला? 0 आला. B11 प्लस B22 प्लस 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 BNN घेतले तर यांची सम किती येईल? Zero. 0 येईल. आता तुम्ही ए आणि बी जर ऍड केले, तर डायगोनल सुद्धा काय होतील? ऍड होतील. 0 सर. हा, म्हणजे डायगोनल ऍड होतील ना. डायगोनल ऍड झाले तर पहिला डायगोनल काय येईल? A11 प्लस B11 पहिला एलिमेंट. नंतर काय येईल? A22 प्लस B22. आणि शेवटचं काय येईल? ANN प्लस BNN येईल. आणि यांची जर सम केली तर ही ऑब्विसली किती येणार आहे? 0. 0 सर. 0 येणार आहे. त्याच्यामुळं ही कंडिशन सॅटिस्फाय होईल आणि याची पण कंडिशन सॅटिस्फाय होईल. आपण पुढे पाहू लगेच. कोणती? K A11 प्लस K A22 प्लस 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 K NNN इज इक्वल टू काय येईल? K 0 येईल ना, इज इक्वल टू काय येईल? 0 येईल. आणि हा डायगोनल कोणाचा आहे? KA चा हा डायगोनल आहे. हा डायगोनल कोणाचा आहे? KA चा. डायगोनल ऑफ असं पण दाखवतात बरं का, डायगोनल ऑफ KAA इज इक्वल टू KA11 KA22 KANN असं डायगोनल आहे. त्याच्यामुळं याची सम किती येणार आहे? 0 येणार आहे. त्याच्यामुळं W1 हा काय झाला? सस्पेंड झाला. लक्षात आलं? हे तुम्ही चेक करा. याच्यावर जागा अपरी Yes, sir. असल्यामुळे मला दाखवता येत नाही. आणि पुढचं होमवर्क कराल? पुढचा W2 Yes, काय आहे? sir. दिलेला A Yes, हा sir. दिलेला आहे. A ट्रान्सपोज इज इक्वल टू काय आहे? A आहे. पहिल्यांदा 0 ट्रान्सपोज इज इक्वल टू 0 येणार आहे. त्याच्यामुळे 0 बिलॉंग्स टू W2 आहे. आता काही प्रॉपर्टी वापरायच्या. A प्लस B चा ट्रान्सपोज हा काय असतो?
A transpose dot B transpose, sir. A transpose plus B trans बी ट्रान्सपोज plus B trans plus आता B मी काय trans. करतो, ए बी बिलॉंग्स टू W2 मध्ये घेतो. ए बी बिलॉंग्स टू W2 मध्ये घेतलं तर ए ट्रान्सपोज इज इक्वल टू काय असणार आहे? A 0. इथं पहा ना, बी ट्रान्सपोज इज इक्वल टू काय असणार आहे? B ए ट्रान्सपोज इज इक्वल टू ए, बी ट्रान्सपोज इज इक्वल टू बी. म्हणजे ए बी चा ट्रान्सपोज हा ए बी आला, त्याच्यामुळे ए प्लस बी कशात आला? W2 मध्ये. ही सुद्धा प्रॉपर्टी व्हेरीफाय W2 मध्ये. ही सुद्धा प्रॉपर्टी सॅटिस्फाय करू शकता. त्याच्यामुळे हा सुद्धा काही येण्याची शक्यता नाही, येतोय. काय आहे? सबस्पेस आहे. हे कळलं? Sub येस. Yes, sir. yes sir. आता आपण नोट्स वरून एक्झाम्पल पाहू, कारण इथे लिखाणलंय. मी काही एवढं लिखाणाचं बसत नाही. नोट्स वरून पाहू. हे पहा, हे सगळे नोट्स मधलेच दिसत आहेत. तुम्ही जर चेक केलं असेल, कदाचित कधीतरी नोट्स पाहिली असेल उघडून चुकून, तर ते तुम्हाला दिसतील. हे एक्झाम्पल आहे 4.10. तर त्याच्यातले कोणते कोणते सबस्पेस आहेत, कोणते कोणते नाही, हे सांगा आता मला. तुम्हाला किती आकलन झाले ते कळण्याची शक्यता आहे थोडीफार याच्यावरून. व्ही हा काय दिलेला आहे? पॉलिनॉमियलचा वेक्टर स्पेस दिलेला आहे आणि त्याचे कोइफिशियंट कुठले? रिअल. कारण रिअल पॉलिनॉमियल आहे, त्याचा अर्थ काय करायचा? कोइफिशियंट रिअल मधले घ्यायचे. आणि आपण पाहिलेलं आहे की व्ही हा वेक्टर स्पेस आहे. आता खालील डब्ल्यू हे वेक्टर स्पेस आहे, सबस्पेस आहे का नाही ते चेक करायचं. पहिलं काय आहे? डब्ल्यू हा असा स्पेस आहे, असा सेट आहे, त्याच्यात पॉलिनॉमियल आहेत, पण त्याचे कोइफिशियंट कोणते आहेत? इंटिग्रल म्हणजे इंटिजर आहेत. मग काय वाटतं? नसेल सर. का नसेल? बरं सांगा. KU झिरो प्रॉपर्टी काय? झिरो 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 हा येईल का डब्ल्यू मधला? ए साठी आपण 1 बाय 1 चेक करू. ए साठी झिरो Yes, हा sir. डब्ल्यू मधला येईल का? Sir. पहा, झिरो म्हणजे काय? 0t. आपण असं लिहू शकतो ना ही पॉलिनॉमियल. आणि याचा कोइफिशियंट काय आहे? 0. आणि 0 हा इंटिजर मधला आहे, Yes sir. त्याच्यामुळे हा कशातला येतो? True. डब्ल्यू मधला येतो. Integer ही झाली प्रॉपर्टी सॅटिस्फाय. W दुसरी, मधनं. दोन पॉलिनॉमियल घेतले. आता मी काय ओरली सांगतो. दोन पॉलिनॉमियल घेतले की ज्याचे कोइफिशियंट इंटिजर आहे, त्यांची ऍडिशन केली तर कशाची ऍडिशन होती? कोइफिशियंटची ऍडिशन होती. आणि इंटिजरची ऍडिशन केल्यावर काय येणार आहे? Integers चे addition. इंटिजरची ऍडिशन केल्यावर इंटिजर आहे. येणार. आता जर इंटिजर आलं तर काय होईल? ती डब्ल्यू मधलीच जाईल, बरोबर? तिसरी प्रॉपर्टी सॅटिस्फाय होईल का? W मधली जाईल. Yes sir. तिसरी सॅटिस्फाय होईल का? एखाद्या स्केलर म्हणजे नाही रिअल नंबरने नाही इंटिजरला होणार सर. नाही होतो का? होणार. नाही का? फॉर एक्झाम्पल घेऊ आपण नाही एक sir. पॉलिनॉमियल घेऊ, पी ऑफ टी घेऊ. स्मॉल पी ऑफ टी ही पॉलिनॉमियल घेतली. कोणती घेऊ? टी प्लस 1 ही पॉलिनॉमियल घेऊ, बरोबर? टी प्लस 1 पॉलिनॉमियल घेऊ. आता पहा, के इज इक्वल टू जर मी हाफ घेतला आणि के पी ऑफ टी काढलं, म्हणजे यू वेक्टर हा घेतला, के पी ऑफ टी काढलं, म्हणजे हा काय येणार आहे? 1/2 पी ऑफ टी. 1/2 पी ऑफ टी काढलं तर 1/2 बिलॉंग्स One टू of टी the प्लस 1/2. आता पहा, ही जी पॉलिनॉमियल होती डब्ल्यू मधली होती, कारण याचा कोइफिशियंट 1 होता, तो इंटिजर होता. हा 1 आहे, इंटिजर आहे. पण याचा कोइफिशियंट काय आहे? 1/2. डब्ल्यू मध्ये जाईल का? one. डब्ल्यू नाही. मध्ये जाणार नाही. नो त्याच्यामुळे सर. तिसरी प्रॉपर्टी सॅटिस्फाय होत नाही. त्याच्यामुळे डब्ल्यू हा काय येत नाही? सबस्पेस येत नाही. समजलं? Space. सबस्पेस नाही. त्याच्यानंतर डब्ल्यू हा असा सेट आहे की ज्याच्यात पॉलिनॉमियल आहेत 6 किंवा 6 पेक्षा जास्त डिग्री असलेल्या आणि 0 पॉलिनॉमियल. कशा आहे? 0 पॉलिनॉमियल आणि डिग्री किती असणार आहे? 6 किंवा 6 जास्त असणार आहे. आता हा सबस्पेस येईल का? तर काय 0 त्याच्यात येईल का? 0 नाही दिलेलं sir. आहे ना, येईल sir. 0 येईल sir. दिलेलं आहे ना. Subspace नाही येणार. ऑलरेडी काय दिले त्यांनी? 6 किंवा 6 पेक्षा जास्त पॉवर असलेले पॉलिनॉमियल आणि 0 पॉलिनॉमियल त्याच्यात दिली ना.
ऑलरेडी देताना त्यांनी डब्ल्यू मध्ये zero त्यामुळे मला दाखवायची गरज आहे का? नो सर. No, sir. दाखवायची No, गरज नाही sir. ऑलरेडी त्यांनी. हो सर. त्याच्यामुळे पहिली कंडिशन सॅटिस्फाय होती. लक्षात आलं हे? येस सर. Yes, sir. Yes, दुसरी sir. कंडिशन सॅटिस्फाय होईल का? दुसरी नाही, sir. कंडिशन सॅटिस्फाय होईल का? No, का नाही sir. व्हायची? सपोज दोन पॉलिनॉमियल द्या. Six होईल सर. पेक्षा T raised to मोठी 6. सांगा. T raised to 6 T raised to 6. आणि T raised to हे घ्या आणि V ही काय घ्या? T raised T raised to 50. यांची जर minus T ऍडिशन raised केली to तर काय येणार आहे? 6. डिग्री कमी थोडी होईल. डिग्री कमी थोडी होणार आहे. यांची ऍडिशन केली तर किती येणार? T raised to 6, T raised to 7. सॉरी, T raised to 7 प्लस T raised to 8 प्लस T raised to 15. याच्यातले जे ना पॉलिनॉमियल त्याची डिग्री काय कमी होईल का? No, sir. एक तर झालं तर हे सगळं झिरो Sir, तुम्ही झिरो झालं तर right झिरो मध्ये मध्ये होणार. zero. कोएफिशियंट 0 पण राहिला हो. चालेल का? सर स्क्रीन स्टॉप झालेली. तर दिसत झिरो राहिला तर नाही. चालेल ना. हा, एक मिनिट मी स्टॉप करून परत चालू करतो. स्क्रीन दिसते आता? हो Yes, सर. sir. येस सर. Yes, येस sir. Yes, सर. sir. बरं मी आधी हा सेटच सांगतो काय नेमकं. हा सेट कसा आहे? बी हा सेट कसा आहे ते लक्षात घ्या. मी सी नाही सांगत. बी हा सेट कसा आहे? डब्ल्यू हा सेट कसा आहे बी मधला? तर याच्यात काय आहे? अशा पॉलिनॉमियल आहे की ज्यांची डिग्री 6 किंवा 6 पेक्षा जास्त आहे. म्हणजे टी रेस टू किती येणार आहे? सॉरी, 6. ए नॉट टी रेस टू 6 प्लस raised to A1 टी रेस टू 7 Hi. प्लस 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 मी इथं 6 पासूनच चालू करतो, मला गोंधळ नको व्हायला. AN टी रेस टू एन ही अशा आहेत. AI हे कशातले असणार आहे? आर मधले असणार आहे. आणि याच्यात एवढंच नाही तर आणखी झिरो पॉलिनॉमियल आहे. याच्यात काय आहे? झिरो पॉलिनॉमियल आहे. लक्षात आलं? Zero नुसतं एवढंच polynomial. नाही, झिरो पॉलिनॉमियल पण आहे. आता पहा, पहिली गोष्ट याच्यात झिरो येईल का डब्ल्यू मध्ये? तर ऑलरेडी त्यांनी दिलेला आहे. ऑलरेडी झिरो पॉलिनॉमियल याच्यात दिलेली, म्हणजे मला दाखवायची गरज नाही. दोन पॉलिनॉमियल तुम्ही ऍड केला याच्यातल्या. सपोज यू ही याच्यातली पॉलिनॉमियल केली आणि व्ही पण याच्यातली पॉलिनॉमियल केली. सपोज एखाद्याला वाटलं की यू ही टी घ्या, टी रेस टू 6 घ्या, यू टी रेस टू 6 आणि टी रेस टू 7 घ्या, आणि व्ही काय घ्या? मायनस टी रेस टू 6 घ्या आणि मायनस टी रेस टू 7 घ्या. यांची ऍडिशन केल्यावर किती येते? किती येईल? 0 T raised to 6. झिरो येईल ना फक्त. Yes, sir. आणि झिरो हा Yes, ऑलरेडी sir. याच्यात आहे ना. केस आली तर हीच येऊ शकते की दोघं काय होतील? एकमेकाचे निगेटिव्ह असतील. तर ही काय येईल? झिरो येईल, आणि झिरो ऑलरेडी आहे. नाही तर याची पॉलिनॉमियल ह्या सगळ्याच्या सगळ्या काय असणार आहे? 6 किंवा 6 पेक्षा मोठ्या डिग्रीचे असणार आहे. लक्षात आलं? सर मायनस टी घेता येईल आपल्याला? Yes, sir. मायनस मग कारण हे जे आहेत हे कोइफिशियंट कुठले आहे तुमचे? Real. रिअल Real आहे. number. मग मायनस वन घेतला कोइफिशियंट. ओके सर. समजलं? म्हणजे एक तर यू प्लस व्ही Yes, झिरो sir. येईल, किंवा यू प्लस व्ही जर काढला तर त्याची डिग्री 6 किंवा 6 पेक्षा जास्त येईल. म्हणजे दुसरी कंडिशन पण काय होती? सॅटिस्फाय होती. आणि तिसरी ऑब्विसली सॅटिस्फाय होणार आहे. का? कारण मी कोइफिशियंटला A ने मल्टिप्लाय multiply करतो. केलं डिग्रीचा तर काय एक फरक तर पडेल का? 0 येईल. डिग्रीचा काय No, फरक sir. पडेल का? नाही पडायचा. No, sir. त्याच्यामुळे डब्ल्यू हा काय आहे? सबस्पेस आहे. बी ऑप्शन. व्हॉट अबाउट सी? व्हॉट अबाउट सी? डब्ल्यू ह्या कशा नाही, पॉलिनॉमियल नाही. आहेत? आहे, sir. इव्हन पॉवरच्या पॉलिनॉमियल आहे. आहे सर. आहे झिरो sir. असेल का? कारण झिरो हा मी कसा लिहू शकतो? झिरो टी रेस टू झिरो लिहू शकतो. Yes, बरोबर? sir. याची पॉवर किती आली? येस सर. Yes, sir. पॉवर झिरो आली, आणि झिरो इव्हन आहे. One. त्याच्यामुळे हा कशात One. आला? डब्ल्यू मधला आला.
दुसरी ठीक दोन आहे. इवन डिग्री पॉलिनॉमियल घेतल्या तर त्यांची ऍडिशन काय येणार आहे? इवन डिग्रीची येणार आहे. म्हणजे दुसरी कंडिशन Even. काय? सॅटिस्फाय. स्केलरने Satisfy मल्टिप्लाय झाली. केल्यावर पॉवरवर काय फरक पडत नाही. त्याच्यामुळे तिसरी सुद्धा कंडिशन सॅटिस्फाय होती. त्याच्यामुळे इथले बी आणि सी मधले डब्ल्यू हे दोघंही काय आहेत? सबस्पेस आहेत. समजलं हे? येस येस सर. येस सर. पुढचं पाहू. पुढचं मी काय जास्त एक्सप्लेन करणार नाही. बरोबरच पाहू आपण. त्यातलं एक मी दाखवतो तुम्हाला काय. व्ही हा वेक्टर स्पेस आहे. कशाचा आहे? फंक्शनचा. आर टू आर. आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे की फंक्शन स्पेस हा सुद्धा काय असतो? वेक्टर स्पेस असतो. इथं फंक्शन दिलेले आहे. कुठून कुठे दिलेले आहे? आर टू आर दिलेले आहे. आपण एक्स टू आर पासून घेतले, R. आपण आर टू आर घेतलेले आहे. म्हणजे हा सेट काय आहे? हा व्ही काय आहे? व्ही याच्यात काय आहे? फंक्शन आहे. हे फंक्शन कसे? आर टू आर. हा फंक्शनचा सेट आहे. म्हणजे याच्यात तुम्ही साइन एक्स घेऊ शकता, कॉस एक्स घेऊ शकता, काही घेऊ शकता. हा सबस्पेस आला. हा सबस्पेसला सॉरी हा वेक्टर स्पेस आला. वेक्टर स्पेस लक्षात आला की हा फंक्शनचा स्पेस. समजलं हे? आता Yes. डब्ल्यू Yes. हा त्याचा सबसेट आहे. डब्ल्यू हा त्याचा सबसेट आहे. तर डब्ल्यू हा सबसेट कसा आहे की याच्यातले असेच फंक्शन घ्यायचे. या व्ही मधले असेच फंक्शन घ्यायचे की ज्यांच्या एफ ऑफ 1 ला व्हॅल्यू किती येतात? 0 येतात. एफ ऑफ 1 Zero इज इक्वल टू काय येतो? येतात. 0 येतो. आता पहा मी f1 ऑफ x काय घेतलं? x मायनस 1. हा f1 ऑफ x हा डब्ल्यू मध्ये जाईल का? येस सर. डब्ल्यू मध्ये जायचं असेल तर एफ ऑफ 1 इज इक्वल टू किती यावं लागेल? 0 यावं लागेल. f1 ऑफ 1 जर 0 काढलं याला. तर त्याला 0 आला. आता मला सांगा 1 मी minus f2 ऑफ x घेतो. हा x मायनस 1 इंटू x मायनस 2 हा जाईल का f2 ऑफ x डब्ल्यू मध्ये? काय वाटतं? येस सर. जाईल. जाईल. कारण जाईल f ऑफ सर. 1 किती येतोय? 0 येतोय. मी f3 ऑफ x Zero घेतला, येतं. साइन एक्स घेतला. साइन एक्स हा जाईल का? साइन नाही. 1 0 येतो का? नाही सर. नाही येत. नाही त्यामुळे सर. हा झाला. लक्षात आलं? येस येस सर. सर. येस. असे स्पेस आले. मी दाखवतो. याचे ड्रॉ करून ठेवलेत मी. हे पहा. पहिल्यांदा मी काय ड्रॉ केलं होतं? एफ ऑफ एक्स इज साइन एक्स. पहा म्हणजे तो साध्या भाषेत जर सांगायचं गेलं की त्यांनी कुठे एक्स ऍक्सिसला 1 मध्ये इंटरसेक्ट केलं पाहिजे. असे सगळे फंक्शन. हे दुसरं फंक्शन आलं ब्ल्यू कलरचं. हे तिसरं फंक्शन आलं. पहा प्रत्येक फंक्शन काय करतंय? इंटरसेक्ट करतंय म्हणजे एक्स ऍक्सिसला ऍट 1 ला. बाकी कुठे इंटरसेक्ट करू नाही. आता जर मी साइन एक्स फंक्शन काढलं, साइन एक्स साइन एक्स जर फंक्शन काढलं तर इंटरसेक्ट करते का 1 ला? नो सर. नो सर. नाही. लक्षात आलं नो हे? सर. आणखी एखादं फंक्शन पाहायचं कोणतं? सांगा आपण पाहू. Cos साइन x. एक्स काय येणार? कॉस एक्स. कॉस एक्स होतंय का? No नाही sir. सर. नाही जात. नो सर. नाही. हे फंक्शन काय येणार नाही. आपण एखादं आणखी ट्राय करायचं. सर टॅन येईल. टॅन चेक करू. टॅन येईल का? नाही यायचं. टॅन येईल का? नाही यायचं. का सांगा बरं? आणखी कोणतं चेक करायचं? Sin and cos x. साइन पण येणार Sir, नाही. cot. E कॉट येईल. raised to x येईल sir. ई रेस टू एक्स पण नाही यायचं ना, कारण 1 ची व्हॅल्यू त्याची 2 पॉईंट समथिंग येईल. आपण कॉट चेक करू. कॉट कुठं आहे का? कॉट कसं काढायचं? नाही येणार सर. कॉट 1 पण अपॉन येणार. टॅन करून घ्या सर. 1 अपॉन टॅन. लॉग Tan टेन inverse. सर. हा आपण करू 1 डिवायडेड बाय टॅन एक्स. येईल का? नाही यायचं. No sir. एक पहा टॅन लॉग आणि 10 येईल सर. टॅन लॉग 10. 10 टू द बेस एक्स. काय वाटतं? येईल. येईल का? पहा मी सगळे डिलीट करतो, उरलेले हे ठेवतो, लॉगचं ठेवतो. मग तुम्ही सांगा येईल का? येईल हे पहा, सर. आपण फक्त येईल लॉगचं सर. येईल का? येस सर.
सॉरी येस सर. त्याच्यातच ऍड केलं. आपण नवीन घेऊ. log 10 कशाचं एक येईल का? येस Yes, सर. Yes. प्रॉपर्टी Yes, sir. साठी log 10 base 10. नाही त्याची यायचं. व्हॅल्यू लॉग येणार नाही. का बरं? log 1 किती येतोय? 0. 0. 0. इथं तर इंटरेस्टिंग पार्ट असतो ना. मॅथमॅटिक्स मध्ये प्रत्येक गोष्ट चेक केली पाहिजे. log ऑफ 1 जर मी f ऑफ x जर माझं log ऑफ x घेतलं तर f ऑफ 1 किती येईल माझा? टू द बेस 10. 0. 0. log 1 हा किती येईल? 0. 0. हे तर यायला पाहिजे ना, पण नाही येत. हे येत नाही. कोण का सांगेल सर? तुला का? माझं फंक्शन कुठून कुठवर आहे? R टू R वर. Real numbers. रिअल नंबर टू रिअल नंबर आहे. म्हणजे डोमेन मधल्या प्रत्येक पॉइंटला माझं फंक्शन डिफाइन झालं पाहिजे, बरोबर? Yes sir. -1 log ऑफ -1 किती येतं? Log negative ला नाही define होत. निगेटिव्हला लॉग डिफाइन होतोय का? नो सर. No sir. No, No, sir. sir. त्याच्यामुळे हे फंक्शनच डब्ल्यू मध्ये येणार नाही, कारण मला झालं तर पूर्णच्या पूर्ण रिअल नंबरला झालं पाहिजे. लक्षात आलं? म्हणजे लॉग फंक्शन ह्या डब्ल्यू मध्ये येत नाही. उलट लॉगचं चांगलं झालं आपलं, लॉग घेऊन. लक्षात आलं? Yes. Yes, Yes sir. Yes, sir. हे चेकच करायचं की ते घेतलंय ते आपण त्यातलंच घेतलंय का. हा डब्ल्यू मधलाच नाही तर व्ही मधलाच येत नाही हा. त्याच्यामुळे हे घेण्याचा प्रश्नच येत नाही. लक्षात आलं? जर जर तुमचं फंक्शन R+2 R असतं ना, R+2 R, मग तुम्ही लॉग घेऊ शकता, कारण पॉझिटिव्ह वर लॉग डिफाइन होतो ना. समजतंय? हो. आपण कशात आहे ना हे महत्वाचं आहे. त्याला फिजिक्स मध्ये छान शब्द इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणतात त्याला. काय म्हणतात? फ्रेम ऑफ रेफरन्स. ऐकून आहे ना? Yes, Yes. sir. Yes, sir. sir. आपण ज्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये आहे त्याच्यात कसा विचार करायचा. आपण एका फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये बसून दुसऱ्या फ्रेम ऑफ रेफरन्सचा विचार करायला गेलं की त्याच्यासाठी वेगवेगळं असतं ना. माझ्यासाठी आता सपोज मी पृथ्वीवर आहे आणि तुम्ही पृथ्वीवर आहात, सपोज आपण एकमेकांना पाहतोय, तर तुम्ही मला फिरताना दिसताय का? No, sir. No sir. आपण दोघं फिरतोय ना. पृथ्वी फिरते स्वतःभोवती, भरपूर ठिकाणी फिरते, पण प्रायमरी तर स्वतःभोवती फिरते म्हणजे आपणच फिरतोय. पण आपण एकमेकांना दिसतोय का? कारण आपण एकाच फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये. तसं जर मी दुसऱ्या ग्रहावर गेलो आणि मग पाहिलं तर मात्र मला तुम्ही फिरताना दिसाल आणि तुम्हाला मी फिरताना दिसेल, कारण फ्रेम ऑफ रेफरन्स बदलली ना. मग आपण इथं तेच करायचं की आपण घेतोय ना की त्याच रेफरन्स मध्ये त्या सेट मधलं आहे का ते चेक करायचं. हो. तर याच्या बाबतीत काय वाटतंय? क्विक पहा. हे पहा, 0 ऑफ x हे काय असतं? 0 असतं. 0 फंक्शन फॉर ऑल x बिलॉंग्स टू R. 0 फंक्शन असं येईल. पहा 0 ऑफ 1 किती येईल? रिअल 0. नंबर मधला जो कोणी x आहे 0. त्याला येतं 0 आहे, म्हणजे 1 ला पण किती येणार आहे? 0. त्याच्यामुळे हा 0. 0 कशातला झाला? W मधला झाला. लक्षात आलं? त्यांनी ही कंडिशन सॅटिस्फाय केली तर हा काय यातला झाला? याच्यातला झाला. आता मी काय करतो, F आणि G हे W मधले घेतो. ज्या अर्थी F आणि G W मधले, त्या अर्थी F ऑफ 1 इज इक्वल टू किती असणार आहे? 0. आणि G ऑफ 1 इज इक्वल टू काय असणार आहे? 0. 0. आता F ऑफ x प्लस G ऑफ x, F ऑफ x प्लस G ऑफ x हे तुमचं याच्यातलं असेल का? W मधलं असेल का? तर काय करायचं? F ऑफ 1 प्लस G ऑफ 1 काढायचं. F ऑफ 1 प्लस G ऑफ 1, F ऑफ 1 किती आहे? 0. G ऑफ 1 किती आहे? 0. 0. 0. त्याच्यामुळं 0. याची सम सुद्धा कशात आली? W मध्ये आली. म्हणजे दोन कोणतेही फंक्शन घ्या की जे W मधले ते ऍडिशन सुद्धा कशात येते? W मध्ये. आता K इंटू F ऑफ x,
के इंटू एफ ऑफ एक्स काय येणार आहे? तर के इंटू एफ ऑफ 1 काढावं लागेल ना मला. के इंटू एफ ऑफ 1 काय येईल? के इंटू K एफ ऑफ 1 or 0. 0 म्हणजे Zero. 0 आला. म्हणजे याचं जो आउटपुट Zero. मला काय मिळालं? 0 मिळालं. त्याच्यामुळे हा सुद्धा काय आला? डब्ल्यू मधला आला. त्याच्यामुळे डब्ल्यू हे काय आलं तुमचं? सबस्पेस आलं. लक्षात आलं? च पहिली प्रॉपर्टी Yes, sir. पहिली प्रॉपर्टी परत. पहा, पहिली प्रॉपर्टी काय आहे की झिरो आहेत का नाही त्याच्यात. झिरो आहेत का नाही म्हणजे आता झिरो फंक्शन. झिरो फंक्शनची डेफिनेशन काय आहे की झिरो ऑफ एक्स इज इक्वल टू झिरो. काहीही कॉन्स्टंट फंक्शन आहे ना ते. कॉन्स्टंट फंक्शन आहे की जे कुठे मॅप करतोय झिरोला. कोणताही एक्स घ्या आर मधला. हे जर सांगायचं झालं तर असं सांगू शकता आपण, ही रिअल लाईन आहे, हा डोमेन आहे आणि हा काय आहे? कोडोमेन. असंही काढता येतं फंक्शन. हे सगळंच्या सगळं कुठं मॅप होतंय? झिरोला. यातला कोणताही पॉईंट घ्या तो कुठं मॅप होतोय? झिरोला मॅप होतोय. आता मी त्यातला 1 घेतला तर कुठे मॅप होणार आहे? झिरोला. कारण आर मधल्या प्रत्येकाची त्याची व्हॅल्यू किती? 0. मी हा 1 घेतला तर 1 कुठे मॅप होणार आहे? झिरोला. जे झिरो ऑफ 1 इज इक्वल टू काय आलं? 1 आलं. त्याच्यामुळे झिरो ऑफ एक्स हा कशातला आला? डब्ल्यू मधला आला. समजलं? yes Yes, sir. sir. त्याच्यामुळे हा पण सबस्पेस येतोय. त्याच्यानंतर दुसरा डब्ल्यू पण काय येतोय? दुसरा डब्ल्यू सबस्पेस येईल. का? कारण पहा, कोणतंही फंक्शन घ्या, झिरो ऑफ 3 किती येणार आहे? मला झिरो याच्यातला Zero. दाखवायचं. झिरो. आणि झिरो ऑफ 1 किती येणार आहे? Zero. झिरो. मला या 3 आणि 1 साठी व्हॅल्यू काढायच्या. काय आला? 0 आला. म्हणजे झिरो ऑफ 3 इज इक्वल टू झिरो ऑफ 1 आला. ज्या ज्या फंक्शनचं हे सेम येईल ते फंक्शन कोणतं येईल? डब्ल्यू मधलं येईल. त्याच्यामुळे झिरो ऑफ एक्स हे काय आलं? डब्ल्यू मधलं आलं. आता आपण एक एक्झाम्पल चेक करू. एफ ऑफ एक्स हा एक्स मायनस 1. तर एफ ऑफ एक्स हा दुसऱ्या डब्ल्यू मधला असेल का? म्हणजे बी साठी विचार करतो. आहे का? एफ ऑफ 1 किती आला? 0. Zero. एफ ऑफ 3 किती आला? 2 आला. दोघं सेम आलेत का? No sir. नाही सर. नाही. No, त्याच्यामुळे हा काय डब्ल्यू मधला येत नाही. लक्षात आलं? याच्यात असेच आहे की ज्यांच्या एफ ऑफ 1 च्या आणि एफ ऑफ 3 च्या व्हॅल्यू सेम आहे. आता फॉर एक्झाम्पल मी देतो. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स मायनस 3 आणि एक्स मायनस 1. एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू किती येईल सांगा बरं? Zero. 0. 0. एफ ऑफ 3 Zero. ची व्हॅल्यू किती येईल? 0. 0. झिरो. Zero. त्याच्यामुळे हे काय आलं? W तला आलं. डब्ल्यू. असे वेगवेगळे नेसेसरी नाही झिरोच्या 1 आलं 2 आलं तरीही चालेल. आपण ट्राय करू बरं. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स मायनस 2. एक्स मायनस 1 जर घेतलं तर किती? 1 नाही घेता यायचं ना. एक्स प्लस 2 घेतलं तर काय येईल पहा बरं. एफ ऑफ 1 किती येईल? Zero. नाही यायचं. नाही Zero. झिरो नाही यायचं. झिरो नाही यायचं. मायनस 1 इंटू 3 म्हणजे मायनस 3 येईल. -3. एफ ऑफ 3 किती येईल? नाही हे वेगळं. हे नाही चालायचं. असे तुम्ही शोधू शकता की ज्याच्या व्हॅल्यू काय येतील? सेम येतील. मी काय त्याच्यात जात नाही. आणि तुम्ही फर्दर मोर चेक करू शकता की हा सुद्धा काय येतोय? सबस्पेस येतोय. हा सुद्धा काय येतोय? सबस्पेस येतोय. मी दाखवत नाही, मी सी दाखवतो. कारण सी मला पुढे वापरायचं आहे. मगाचच पाहिलं ना, ऑड फंक्शनचा जर मी हे घेतलं, सेट घेतला, याच्यात साइन एक्स येईल का सांगा बरं? साइन एक्स येईल का डब्ल्यू मध्ये? तिसऱ्या एक्झाम्पल साठी ऑड फंक्शन आहे का साइन एक्स? Yes sir. डेफिनेशन काय? एफ ऑफ मायनस येईल ना. का? कारण साइन ऑफ मायनस एक्स हा काय असतो? Minus x is equal to minus Minus x. मायनस साइन एक्स. म्हणजे या प्रकारची येतील फंक्शन. किंवा एक्स क्यूब येईल का? तर येईल ना. मायनस एक्स रेस टू क्यूब हा काय असतो? मायनस एक्स क्यूब असतो. Minus एक्स स्क्वेअर येईल का? No No नाही. sir. कारण मायनस एक्स स्क्वेअर हा काय असतो? एक्स स्क्वेअर असतो. हे असा X सेट square. सर tan x येईल का? tan x. पुन्हा तोच प्रश्न येतोय. tan x. tan x हा येईल आर वर sir. डिफाईन आहे का? tan x हा आर वर डिफाईन आहे का? नाही. नाही. No नाही sir. सर. tan पाय किती असतो? सॉरी tan पाय Infinity. नाही. tan पाय बाय 2 किती असतो? tan पाय बाय 2 10 pi by 2. इन्फिनिटी Infinity. असतो. पाय Infinity बाय असतो 2 सर. याच्यातला जर मी पाय बाय 2 घेतला तर याच्यातल्या पाय बाय 2 ला माझं फंक्शन डिफाईन आहे का? No. No No, sir.
ना, कारण No, इन्फिनिटी sir. आर मध्ये. त्याच्यामुळे मला टॅन घ्यायला अलाउडच नाही. मी साइन आणि कॉस का घेऊ शकतो? कारण तुम्ही कोणत्याही व्हॅल्यू घ्या, ते 1 आणि -1 मध्ये राहतात. समजतंय? मी बाकीचं घेऊ शकत नाही, सेक घेऊ शकत नाही, काही घेऊ शकत नाही. समजलं? मग मला इथं फक्त काय चेक करता येईल? साइन आणि कॉस्ट चेक करता येईल. लॉग नाही, टॅन नाही, कॉट नाही, सेक नाही, कोसेक नाही. समजलं? Yes, sir. येस सर. Yes, sir. Yes, माझी sir. फ्रेम ऑफ रेफरन्स चेक करायची. आता आपण चेक करू पहिल्यांदा 3 कंडिशन दाखवावं लागतात, 0, ऍडिशन आणि स्केलर मल्टिप्लिकेशन. मग 0 ऑफ x इज इक्वल टू काय आहे? 0. 0. 0 ऑफ -x किती येणार आहे? घेता येईल ना आपल्याला. कसं? 0, sir. e-x घेता येईल ना. e-x घेता येईल, पण ती ही कंडिशन सॅटिस्फाय करणार नाही, हे कंडिशन सॅटिस्फाय करणार नाही, आणि हे कंडिशन कोणत्याच डब्ल्यू मध्ये बसणार, मात्र व्ही मध्ये बसेल. कारण ते प्रत्येक पॉइंटला काय आहे? डिफाईन आहे. पण ह्या तिन्ही सेट मध्ये ते येणार नाही. तिन्ही कंडिशन, ते ऑर्डर फंक्शन नाही, निवन फंक्शन नाही ना. हो सर. Sir, 0. हे तेच चालू आहे आपलं आता. 0 ऑफ x इज इक्वल टू किती येणार आहे? 0. 0. रिअल नंबर मधला कोणताही इलिमेंट घ्या, त्याच्यासाठी आउटपुट किती येणार आहे? 0 येणार आहे. 0 ऑफ -x किती येणार आहे? रिअल नंबर x जर रिअल नंबर मधला असेल तर Zero. -x कुठला येणार आहे? रिअल नंबर Zero. मधला. हा किती येणार आहे? 0 येणार आहे. -0 ऑफ x किती येईल? 0. मायनस येईल ना. 0. 0, sir. -0 म्हणजेच काय आला? 0. म्हणजे दोन्ही साईडला कशाने मल्टिप्लाय केलं? मायनसने. म्हणजे -0 ऑफ x इज इक्वल टू काय आलं माझं? हे बघा, 0, sir. -0 ऑफ किंवा 0 ऑफ -x इज इक्वल टू किती आलं? 0 आलं. हाच काय आला? -0 ऑफ x आला. म्हणजे 0 ऑफ -x इज इक्वल टू -0 ऑफ x. त्याच्यामुळे हे ऑड फंक्शन आलं. समजलं? Yes. Yes, sir. Yes, sir. समजलं ना? हो. हे कशातलं आलं तुमचं? ऑड फंक्शन आलं. त्याच्यामुळं डब्ल्यू ची पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली सबस्क्रिप्टची. आता दुसरं काय आहे की 2 फंक्शन घ्या, ऑड फंक्शन. आता मी कोऱ्या ठिकाणी जातो, म्हणजे आणखी व्यवस्थित वाटेल जरा. कोरं आहे. हा, मी काय करतो? एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स हा कशातला घेतो? डब्ल्यू मधला घेतो. म्हणजे ज्या अर्थी डब्ल्यू मधला आहे त्या अर्थी एफ ऑफ -x इज इक्वल टू काय आलं? -f ऑफ x. आणि जी ऑफ ऑड फंक्शन आहे ना, जी ऑफ मायनस इज इक्वल टू काय आलं? -g ऑफ x. Minus बरोबर. आता एफ ऑफ एफ प्लस जी ऑफ -x मी असं हे करतो. हा काय येतो आपल्या डेफिनेशन नुसार? एफ ऑफ -x सेपरेट देतो ना, -x प्लस G of जी ऑफ Plus G of जी ऑफ -x. -x. पण हे दोघं ऑड फंक्शन आहे, हे डब्ल्यू मधले. तर एफ ऑफ -x काय येणार आहे? -f of x. -f of x. G of x. मी मायनस जर कॉमन घेतला तर हा काय येणार आहे? f of F of x. x plus g of x. Plus G of त्याला लिहू शकतो -f प्लस जी ऑफ एक्स. एक्स पुन्हा हे केलं मी डेफिनेशन असं केलं. Yes, sir. आलं? मला तेच आहे ना, हा मायनस साइन माझा बाहेर आला, त्याच्यामुळे f प्लस जी ऑफ एक्स हे फंक्शन कुठलं झालं माझं? डब्ल्यू मधलं. W मधला. समजलं? Yes, Yes. Yes, sir. Yes, sir. स्केलर मल्टिप्लिकेशनची कंडिशन काय येईल? के एफ ऑफ एक्स. मग मला काय काढावं लागेल? के मायनस एफ ऑफ एक्स काढावं लागेल. के मायनस एफ ऑफ एक्स काय येईल? के इंटू Minus K. मायनस एफ ऑफ एक्स -f of x. मायनस के इंटू एफ ऑफ एक्स चालू. F ते of चालू x. ना. मायनस साइन मी आउटसाइडला घेऊ शकलो, त्याच्यामुळं के एफ ऑफ एक्स हा काय आला? डब्ल्यू मधला आला. म्हणजे या सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय झाल्या, त्याच्यामुळे ऑड फंक्शन हे काय आलं? सबस्पेस फॉर्म करतंय फंक्शन. लक्षात आलं? Yes, sir. Yes, sir. हम्म. आपण पुढचं पाहू. एक एक्झाम्पल का थांबायचं? एक्झाम्पल पाहू Yes, आणि मग एक्झाम्पल पाहून थांबायचं का काय करायचं? माझा विचार आहे की इथपर्यंत संपवावं आज, आणखी 2 पेजेस. तर मग तुमच्या हिशोबाने नाही पहा. sir. चालेल sir. नाही Challenge. सर. कारण नाही. 2 पेजेस संपलं की सबस्पेस हा टॉपिक संपन आपला आणि लिनियर स्पॅन चालू होईल.
बरं आपण एक एक्झाम्पल घेऊन मग थांबू, चालेल ना? Yes, हो sir. सर. चालेल हो सर. सर. Yes, sir. हे जास्त लिखाण होतं त्याच्यामुळे मी इथं नाही घेतलं, पण आता इथं घेऊ आपण. संध्याकाळपर्यंत PDF बनवून पाठवतो, तर लगेच सांगत नाही. Show that intersection of two subspaces of vector space P is subspace. अक्षर ओळखते का? पुन्हा लिहा. Yes, sir. थोडं लिहा सर थोडं व्यवस्थित. हा सर. मलाच वाटतंय की समजत नाही, कंटाळा येतो ना लिहून एकच बोट धरून. बोटं नीट लिहितो. Show that intersection of two subspace of vector space V is subspace. काय एक्झाम्पल? कोणतेही दोन सबस्पेस घ्या वेक्टर स्पेस व्ही चे, त्यांचं इंटरसेक्शन करा. त्यांचं इंटरसेक्शन सुद्धा काय असतं? सबस्पेस असतं. एक्झाम्पल लक्षात आलं? येस सर. Yes, sir. Yes, sir. आता मला काय करायचे? दोन सबस्पेस घ्यायचे, मग मी घेतो लेट U, W बी सबस्पेसेस ऑफ V. या वेक्टर स्पेसचे सबस्पेस आहे. मला पाहिजे काय? यांचं इंटरसेक्शन. इंटरसेक्शन. U इंटरसेक्शन W इज सबस्पेस ऑफ V. हे माझं टार्गेट आहे. आता मला एखादा सेट सबस्पेस दाखवायचा, तर मला काय करावं लागेल? ऑलरेडी आपल्याकडे 3 कंडिशन आहे. एखाद्याला 2 कंडिशनने दाखवा वाटलं तर 2 कंडिशनने दाखवा. कसं दाखवायचं ते तसं दाखवा. मी जास्तीत जास्त 2 कंडिशनने 3 कंडिशनने दाखवतो, कारण मला ते सोयीचं पडतं. आणि त्याच्यापेक्षा कमी जागेत 2 कंडिशनचं होतं, पण ते बघू आपण. आता मला हा जर सबस्पेस दाखवायचा असेल तर मला काय दाखवावं लागेल सांगा बरं? 0 ह्या याच्यात आहे, बरोबर? दुसरी गोष्ट काय दाखवावं लागेल? U, V कशातले घ्यायचे? U इंटरसेक्शन W मधले घ्यायचे. U मधले K पण घ्यायचा. K हा कुठला घ्यायचा? P मधले घे. फील्ड मधला घ्यायचा आणि दाखवायचं R काय? मधलं. RK काय असेल ते. U plus V. U प्लस हा कशात दाखवायचा? U इंटरसेक्शन W U मधला, intersection W. W मधला आणि आणि KU हा KU हा पण U U इंटरसेक्शन intersection W W मधला मध्ये. दाखवा. इंटरसेक्शन W. आता आपण त्याला जाऊ. आता पहा, U हा काय आहे? सबस्पेस आहे. ही जर स्पेलिंग आली तर त्याला सबस्पेस अझूम करा, तुम्ही लिहिताना नका लिहू. W हा काय आहे? सबस्पेस आहे, बरोबर? Surface. ज्या अर्थी U हा सबस्पेस आहे त्या अर्थी 0 हा U मधला आहे ना? कारण तो इटसेल्फ वेक्टर Yes, स्पेस आहे. sir. इटसेल्फ वेक्टर स्पेस आहे Yes, म्हणजे A टू एक्झाम तर त्याला सॅटिस्फाय करावं लागेल. त्याच्यामुळे 0 हा U मधला पण आहे आणि 0 हा कशातला आहे? W मधला पण आहे, W मधला पण. बरोबर? म्हणजे 0 हा दोघांच्यात आहे, म्हणजे 0 हा कशात आहे? U intersection U W मध्ये. इंटरसेक्शन W. पहिली U कंडिशन आपली सॅटिस्फाय झाली. पहिली कंडिशन आपली काय झाली? सॅटिस्फाय झाली. आता काय करणार? U, V कशातले घ्या? U मध्ये. W इंटरसेक्शन W. U इंटरसेक्शन W किंवा W इंटरसेक्शन U घेतलं तरी चालतं, काय नाही. आता पहा, U हा कोणाच्यातला आहे? U intersection W मध्ये. U intersection W.
त्याच्यावरून मी काय सांगू शकतो, यू हा यू मध्ये पण आहे अँड आणि W मध्ये पण आहे. डब्ल्यू मध्ये. डब्ल्यू मध्ये बरोबर, डब्ल्यू मध्ये पण आहे. तसाच व्ही हा मग मी असा अल्टिमेटली असं लिहितो आता, एक्सप्लेन करून झालं. त्याच्यामुळे काय होईल, यू आणि व्ही हे कुणाच्यात येतील, यू मध्ये पण येतील आणि यू कॉमा व्ही अँड शब्द लिहायचाच. कॉमा लिहिला तरी काही फरक पडत नाही, पण महत्वाचं यू आणि व्ही हे कशात येतील, डब्ल्यू मध्ये पण येतील. बरोबर. येस पण सर. येस यू हा Yes, sir. सबस्पेस आहे, यू हा सबस्पेस आहे, म्हणजे याची ऍडिशन कशात जाणार, यू U मध्ये. इंटरसेक्शन U मध्ये. हा डब्ल्यू मध्ये, पण यांची ऍडिशन कशात जाणार, W मध्ये. डब्ल्यू W मध्ये. मध्ये. म्हणजे यू प्लस व्ही हा यू मध्ये पण आहे, यू प्लस व्ही हा डब्ल्यू मध्ये पण आहे अँड. तर अँड असल्यावर काय असतं, ते इंटरसेक्शन मध्ये असतं, इंटरसेक्शन डब्ल्यू. समजलं हे. Yes, Yes, sir. sir. येस सर. आता पुढचं के, के यू. काय येईल के यू, यू हा आपल्याला यू काय मधला दाखवायचं, आहे. के यू हा याच्यातला दाखवायचा. आता पहा मी काय केलेलं आहे, आधी ते लिहितो. के हा कुणातला घेतलेला आहे, फील्ड मध्ये. आपण थोडं के घेऊ किंवा आर घ्यायचे असले Field तर आर घ्या. मधला. यू हा कुठला घेतलेला आहे, यू U इंटरसेक्शन W डब्ल्यू मधला. यू हा यू मधला पण आहे आणि यू मध्ये यू and हा डब्ल्यू मधला पण आहे. डब्ल्यू मधला. पण यू आणि डब्ल्यू सबस्पेस आहे, स्केलर मल्टिप्लिकेशन वेल डिफाईन आहे. म्हणजे के यू हा कुणातला आला, यू मधला आला, U इंटर यू के मधला यू हा कशातला आला, डब्ल्यू मधला आला. W U मधला. डब्ल्यू मधला. तो दोघातला आहे, त्याच्यामुळे तो कशातला आला, इंटरसेक्शन U मध्ये. इंटरसेक्शन डब्ल्यू मधला आला. लक्षात आलं हे. Yes, sir. त्याच्यामुळं तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या, त्याच्यामुळे यू इंटरसेक्शन डब्ल्यू हा काय आला, सबस्पेस. सबस्पेस. सबस्पेस आला. समजलं. म्हणजे Yes, कोण yes, sir. दोन एकाच वेक्टर स्पेसचे दोन सबस्पेस घ्यायचे बरं का. वेक्टर स्पेसचं इंटरसेक्शन नाही करत मी, इंटरसेक्शन कुणाचं करतोय, सबस्पेसचं करतोय. समजलं. Yes, sir. येस सर. येस. पुढच्या लेक्चरला येताना युनियनच्या बाबतीत विचार करून या. म्हणजे दोन वेक्टर स्पेसचं युनियन हे दोन सबस्पेसचं युनियन हे सबस्पेस असतं का, आणि हा जो थेरम आहे ना हा पाहून या. इंटरसेक्शन ऑफ एनी नंबर ऑफ सबस्पेस, म्हणजे दोन सबस्पेस नका घेऊ, तुमच्याकडे जेवढे असतील ना सबस्पेस तेवढे घ्या, त्याचं इंटरसेक्शन करा तरी तो सबस्पेस असतो. हा एक थेरम पाहून या आणि युनियनच्या बाबतीत विचार करा की नेमकं काय आहे.